लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केलेत। निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप त्यांनी केला होता। आता राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदार वाढल्याचा आरोप केला। काही बूथवर थेट 20 ते 25% मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। राहुल गांधींनी काय आरोप केले ते आपण सविस्तरपणे पाहूया। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदार वाढले। 5 महिन्यात 8% मतदार वाढले। काही बूथवर 20 ते 25% वाढ झाली। बीएलओनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचं नोंदवलं। निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असताना निवडणूक आयोग गप्प का, असा प्रश्नही त्यांनी विचारला। वर्गणी जरी गोंधळ वाटत असला तरी अनियमितता ही मतांची चोरी आहे आणि हे सरकार हे मतांची चोरी करून स्थापन झालेलं सरकार आहे। मात्र निवडणूक आयोग याबद्दल कुठलंही उत्तर देण्याकरता तयार नाही। आता राहुल गांधींनी पुन्हा काही तथ्य आपल्या सगळ्यांसमोर ठेवली आहे। आता बघा, याचं उत्तर निवडणूक आयोग देणार नाही तर आता मुख्यमंत्री हे त्याचं उत्तर देतील किंवा केंद्रातील अमित शहा याचं उत्तर देतील। त्यामुळे निवडणूक आयोग यामध्ये कुठेही हस्तक्षेप करण्याकरता तयार नाही। यामध्ये सर्व काही दडलेलं आहे। आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा लेख लिहून मी कसा निवडून आलो हे सांगणार आहेत का, हे बघणं गमतीशीर राहील। राहुल गांधीजी ज्या प्रकारे आता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे निकाल आला तो धक्का त्यांना जोरात बसलेला आहे। आणि कारण आपण जर बघितलं मागील अनेक वर्षापासून ते ज्या वेळेस निवडणुका हरतात त्यावेळेस ते ईव्हीएमवर, कधी निवडणूक आयोगावर, कधी कोणावर असे ते काही ना काही टीका करत असतात। परत या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते, आता परत ते पप्पू सारखे वागत आहे। आणि मला असं वाटतं की या प्रकारचे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे। एक तर बावनकुळे साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे किंवा मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी दक्षिण पश्चिम मध्ये येऊन स्वतः लढवून दाखवावे। त्यांचं डिपॉझिट गोल्ड झाल्याशिवाय राहणार नाही।